नमस्कार. शैक्षणिक वर्ष 2026-27 यामध्ये सखी सावित्री समिती सूचना व इतिवृत्त माहे जून याविषयीची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर सुरू करूया आजचा व्हिडिओ. सखी सावित्री समितीची सभा सूचना. सभा क्रमांक 1. दिनांक. सखी सावित्री समितीच्या सर्व सन्माननीय सदस्यांना सूचित करण्यात येते की आपल्या शाळेमध्ये सखी सावित्री समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. तरी सर्व सदस्यांनी ठरलेल्या वेळेत उपस्थित राहावे ही नम्र विनंती. सभेचा तपशील खालीलप्रमाणे. दिनांक 6/2026 वार, वेळ सकाळी ठीक 10 वाजता आणि स्थळ इयत्ता 10वीचा वर्ग. सभे पुढील विषय. नवीन समिती पुनर्रचना. स्वागत. 2. शाळेतील पायाभूत सुविधा व स्वच्छता आढावा. 3. सखी सावित्री पेटी तक्रार पेटी नियोजन. विद्यार्थी समुपदेशन. 4. सुरक्षा आणि आरोग्यविषयक नियोजन. सखी सावित्री समिती सभा क्रमांक 1. दिनांक 6/2026 वेळ सकाळी 10 वाजता. स्थळ शाळेचे नाव, वर्ग खोली क्रमांक, अध्यक्ष मुख्याध्यापकाचे नाव. आज दिनांक रोजी शाळेचे नाव. येथे चालू शैक्षणिक वर्ष 2026-27 मधील सखी सावित्री समितीची पहिली सभा आयोजित करण्यात आली. सदर सभेला समितीचे अध्यक्ष, सचिव, माता पालक सदस्य आणि विद्यार्थी प्रतिनिधी उपस्थित होते. उपस्थित सदस्यांची यादी बाजूला किंवा खाली स्वाक्षरीसह जोडली आहे. सभेच्या सुरुवातीला सचिव श्रीमती या ठिकाणी शिक्षिका ज्या आहेत त्यांचं नाव लिहा यांनी उपस्थित सर्व सन्माननीय सदस्यांचे शाब्दिक व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर अध्यक्षाच्या परवानगीने सभेच्या विषयपत्रिकेवरील विषयाचे वाचन करून प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात करण्यात आली. विषय क्रमांक 1. नवीन सखी सावित्री समितीची पुनर्रचना व सदस्यांचे स्वागत करणे. चर्चा व ठराव. शैक्षणिक वर्ष 2026-27 या नवीन वर्षाच्या सुरुवातीला सखी सावित्री समितीची पुनर्रचना करण्याचा प्रस्ताव सचिव, शिक्षिकेचे नाव यांनी मांडला. शासकीय मार्गदर्शक सूचनानुसार समितीमध्ये खालील नवीन सदस्यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. अध्यक्ष, मुख्याध्यापकाचे नाव, सचिव, महिला शिक्षिकेचे नाव, माता पालक सदस्य, विद्यार्थी प्रतिनिधी. नवीन सदस्यांचे समितीच्या वतीने स्वागत करण्यात आले. सर्व सदस्यांनी मुलींच्या सुरक्षिततेसाठी सक्रिय काम करण्याचा निर्धार केला. सूचक आणि अनुमोदक ठराव सर्वानुमते मंजूर. तुमच्या शाळेत मागील वर्षाचीच समिती कायम ठेवणार असाल तर पुनर्रचनेऐवजी फक्त मागील समितीला मुदतवाढ देणे व सदस्यांचे स्वागत करणे असा बदल ठरावात करावा. विषय क्रमांक 2. शाळेतील पायाभूत सुविधा व मुलींच्या स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेचा आढावा घेणं. चर्चा व ठराव. नवीन शैक्षणिक वर्ष व पावसाळा सुरू होत असल्याच्या पार्श्वभूमीवर शाळेतील मुलींच्या पायाभूत सुविधांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. माता पालक सदस्यांनी मुलींच्या स्वच्छतागृहाच्या गोपनीयतेचा दरवाजे व कड्या मुद्दा उपस्थित केला. त्यावर मुख्याध्यापकांनी शाळा व्यवस्थापन समितीच्या निधीतून तातडीने स्वच्छतागृह दुरुस्ती करून घेण्याचे मान्य केले. तसेच शाळेतील पिण्याच्या पाण्याच्या टाक्या दिनांक 15 जून पूर्वी स्वच्छ करून घेण्याची आणि सॅनिटरी नॅपकिनचा पुरवठा नियमित ठेवण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. स्वच्छतागृहाच्या दैनंदिन स्वच्छतेची जबाबदारी शाळेतील परिचारावर सोपवण्यात आली असून समिती सदस्य अचानक भेट देऊन त्याची पाहणी करतील असे ठरले.
सूचक माता पालकाचे नाव, अनुमोदक महिला शिक्षिकेचे नाव, ठराव सर्वानुमते मंजूर. विषय क्रमांक 3, सखी सावित्री पेटी, तक्रार पेटी स्थापन करणे व तिच्या नियोजनाबाबत चर्चा करणे. चर्चा व ठराव. शाळेतील विद्यार्थिनीच्या तक्रारी व अडचणीचे निवारण करण्यासाठी सखी सावित्री पेटी अधिक प्रभावीपणे राबवण्यावर सभेत सविस्तर चर्चा झाली. सर्वानुमते असे ठरले की सदर पेटी मुलीच्या सामायिक व्हरांड्यात गोपनीय ठिकाणी बसवण्यात यावी. ही पेटी दरमहा 30 तारखेला दुपारी 3 वाजता मुख्याध्यापक, सचिव आणि माता पालक प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत उघडली जाईल. पेटीत आलेल्या तक्रारीवर तातडीने आणि पूर्ण गुप्तता राखून निवारण केले जाईल असा ठराव मंजूर करण्यात आला. तसेच पुढील आठवड्यात परिपाठामध्ये मुलींना या पेटीबाबत सविस्तर माहिती देण्याची जबाबदारी विद्यार्थी प्रतिनिधी कुमारी हिच्यावर सोपवण्यात आली. सूचक, अनुमोदक, ठराव सर्वानुमते मंजूर. विषय क्रमांक 4, नवीन शैक्षणिक वर्षात विद्यार्थिनीच्या समुपदेशनाचे आयोजन करणे. चर्चा व ठराव. शाळेतील विद्यार्थिनींना विविध स्तरावर भेडसावणाऱ्या समस्या व वयात येताना होणाऱ्या बदलांना सामोरे जाण्यासाठी समुपदेशन सत्र आयोजित करण्याबाबत सविस्तर चर्चा झाली. सर्वानुमते असा ठराव मंजूर करण्यात आला की चालू महिन्याच्या शेवटच्या शनिवारी शाळेत प्राथमिक आरोग्य केंद्राच्या महिला डॉक्टरांना आमंत्रित करून इयत्ता 8वी ते 10वीच्या मुलींसाठी मासिक पाळी, आरोग्य व किशोरवयीन बदल या विषयावर व्याख्यान आयोजित केले जाईल. असे पुढील आठवड्यात प्राथमिक मुलींसाठी गुड टच, बॅड टच या विषयावर माहितीपट दाखवण्याची जबाबदारी सचिव श्रीमती यांच्यावर सोपवण्यात आली. सूचक, अनुमोदक, ठराव सर्वानुमते मंजूर. विषय क्रमांक 5, विद्यार्थिनीच्या सुरक्षा आणि आरोग्यविषयक उपाययोजनेचे नियोजन करणे. चर्चा व ठराव. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शाळेतील मुलींच्या आरोग्य आणि सुरक्षा या विषयावर सभेत सविस्तर चर्चा झाली. माता पालक सदस्यांनी शाळेच्या येण्या-जाण्याच्या मुख्य रस्त्यावर सुटण्याच्या वेळी काही टवाळखोर मुले थांबत असल्याचा मुद्दा उपस्थित केला. यावर मुख्याध्यापकांनी स्थानिक पोलीस ठाण्याला पत्राद्वारे कळवून दामिनी पथकाची गस्त वाढवण्याचे आश्वासन दिले. तसेच शाळेतील प्रथमोपचार पेटीसाठी औषधे खरेदी करण्याचा आणि 15 दिवसात प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मदतीने मुलींची आरोग्य तपासणी करण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. सूचक, अनुमोदक, ठराव सर्वानुमते मंजूर. सर्व विषयावर चर्चा आणि ठराव मंजूर झाल्यानंतर सभेचा शेवट आभार प्रदर्शनाने आणि अध्यक्षांच्या परवानगीने करण्यात आला. सभेचा समारोप व सभेचं आभार प्रदर्शन विषयपत्रिकेवरील सर्व विषयावर सविस्तर चर्चा होऊन योग्य ते ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले. नवीन शैक्षणिक वर्षात सुरक्षा आणि आरोग्याबाबत सर्व सदस्यांनी मिळून काम करण्याचा निर्धार केला. शेवटी सभेला बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल समितीच्या विद्यार्थी प्रतिनिधी कुमारी हिने सर्व उपस्थित पालकांचे व शिक्षकांचे आभार मानले. अध्यक्षांच्या परवानगीने आजची सभा वेळेवर संपन्न झाली असे जाहीर करण्यात आले. श्रीमती/श्री नाव, सचिव सखी सावित्री समिती डाव्या बाजूला स्वाक्षरी आणि श्री/श्रीमती नाव, अध्यक्ष सखी सावित्री समिती सही उजव्या बाजूला. धन्यवाद.